जिजाका, जिजाका, गोदाताई, अगं आता तरी बघ ना. अगं जा की आता. हवं तर खंड्याला घेऊन जा. इथं तर कुणी बी दिसत नाही. तुला खंड्या दिसत नाहीये का? खंड्या? हो, मग आपण त्याला पण घेऊन जाऊ. उठा उसे. गोदाताई, गोदाताई, गोदाताई. अगं गोदाताई, ते रीतीचं नाही ना जी, म्हणून लाजले असत्या. त्यांनासनी एक निरोप द्याल का? त्यांनासनी सांगा मोर्चा वक्ताला आल्यावर नक्की घेऊन जाऊ त्यांनासनी. आणि हे असं लपून छपून नाही, वाजत गाजत घेऊन जाऊ. येतो. या सावकाश. आमच्या आत्याबाई तुमच्यामुळे आम्हाला बोल लावणार आहेत, हे लक्षात राहू द्या. बोल कशाला लावतील? एवढ्या आयत्या वेळी येऊन सुद्धा अगदी चारी ठाव पुरण इतकं दिलं. तहान लाडू दिले, भूक लाडू सुद्धा दिले. जणू काही लहान मुलंच आमच्या बरोबर. चुकून बोलून गेलात, असं मनाला लावून घेऊ नका. मुद्दाम नाही बोललात. खरं सांगू, जे तुम्ही दिलेलं सगळं तसंच राहील. आणि जेव्हा आम्ही सिंदखेडच्या गडीत जाऊ ना, तेव्हा सगळ्यांना असंच वाटेल. म्हणजे समज हाच होणार ना की बाळ आलं. हे बघा, कोणाचा काय समज व्हायचा आहे ना ते होऊ देत, ते बाजूला ठेवा. पण मला असं वाटतं, तुम्ही स्वतःच तुमच्या कारभाऱ्यांना जे सांगण्याचा हट्ट धरलाय ना, त्याबद्दल परत एकदा विचार करा. तुम्ही आमच्या आत्याबाईंना सांगितलं ना, तर त्या वार्ताही देतील आणि धीर सुद्धा देऊ शकतील. नाही, आमचा विचार झालाय, म्हणूनच तर आम्ही तातडीनं निघालोय. बरं, ठीक आहे, पण स्वतःची मात्र काळजी घ्या. पुढच्या वेळेला अशा दिसता कामा नये. इथं आमच्याबद्दल काही चर्चा होणार नाही याची काळजी घ्याल ना उमाबाई? खात्री बाळगा. आम्ही तुझ्यासाठी तुझ्या कुंकवाला माघारी बोलवलं आणि तू अशी काय ग, एक शब्द न बोलता पळून आलीस? बोल की, आम्ही कुणाशी बोलतोय? शिजाका, माझ्यातलं अवसानच कळालं बघा. माझ्यात नाही तेवढा धीर. शाबूत काय, त्यांच्याकडे नजर बी उचलून बघायची परवानगी नाही. अगं बायको आहेस ना, मग परवानगी कोणाची हवी आहे? नशिबाची. हे बघ गोदाताई, उगीच काही बोलू नकोस. नशीब कशी तुला परवानगी देईल? ते काय तुला मुजरा करून सांगेल की आता बघ इथे? नाही, तसं नाही जिजाका. मग कसं गोदाताई? मला हशमानी पळून नेल तर ते समजल्यावर बी जर न्यायला आलात तरच
खरंच मी वाटलंच. सगळी चूक आमचीच होती गोदाताई. आम्ही सुद्धा त्या क्षणी थिजून गेलो होतो. खर तर खंड सुद्धा तिथे होता आणि आम्हाला स्वार होता येत असतं ना तर आम्ही त्यांचा पाठलाग करून तुला नेऊच दिलं नसतं. आम्हाला तलवार चालवता येते ठाऊक आहे ना तुला. चांगलाच वार केला असता. काय बोलतायसा तुम्ही? तुम्ही किती लहान आणि हे कसले? नाही असलं काय मनात बी आणू नका. गोदाताई पराक्रमाचा वयाशी काय संबंध? इथं आहात दोघी? काय गे केडसुणी काय आपणहून अंगण झाडणार आहे? आणि तुमचं का आवरलं नाही अजून जिजा? तेव्हा ना आवरून दूध प्यायला हवं होतं तुम्ही. चला ताबडतोब. रागानं बापाचं तोंड बघायचं नाही का काय? आम्ही कशाला रागू? आम्ही काय दूधखुळे नाही. शरीफजी थळा घेऊन आले तेव्हा सुद्धा तुम्ही मम्माजीकडे बघून बोललात. आमच्याकडे बघण्याचं टाळलंच. हे काय मी टिपलं नाही असं वाटतं? राग नाही पण रुसला आहात. त्यावेळी आम्ही तुमचं ऐकून घेतलं नाही म्हणून रुसला आहात. ठाऊक आहे आम्हाला. नाही म्हणजे आमचं चुकलंच. हा पण प्रत्येक वेळी आपल्याला उलगडून सांगता येतच असं नाही हे ध्यानी ठेवा. त्यामुळे बोट ठेवल अशी हरकतच करायची नाही. म्हणजे उलगडून सांगण्याचा सवालच येणार नाही. काय ध्यानात राहील. चला आता आंघोळ न्याहारी करून देवघरात या. पोरग तिखट आहे. त्याला मायेनच सांभाळायला हवं. दादासाहेब बघा लाजेने कशी मान खाली जाते ती परत वर येतच नाही. कसं आहे, ज्याची जशी करणी तशी त्याची मान असते बघा. त्या रंगा पाटलाचं उभं शेत कापून नेलं म्हणून त्याला माफी दिली होती महाराजांनी. हा त्यानं चारा दिला की नाही? अहो नुसताच दिला. उशीर केला म्हणून मुदलात भर घालून दिला. आम्ही काय त्यांच्या मानगुटीवर तरवार लावली होती का? छ्या ज्ञानातून पण तुम्ही बाहेर नव्हती काढली. हा नुसती समोर ठेवली आणि गडी गारत. कारण त्यांना ठाऊक आहे आपल्याकडे नाही ती सोंग करून काय उपयोग नाही. आपण काय महाराज नाही ना. दादासाहेब हा महाराज चिडले. आता तुमचं काय खरं नाही. आमचं खरं नाही का महाराजांचं खरं नाही? काय नाही आत्ताच कोठडीतनं बाहेर आल्यात ना, परत जायचंय कोठडीमध्ये. त्यात अजून तलवारीला हात लावायचा परवाना पण नाही. हो डोळे कोणाला दाखवताय? दबगुमान न्याहारी करायची. डोळ्यात मावणार नाही. या डोळा खाली घ्या.
गोदा थांब थांब. ठाकल्याबाई साहेब, ते मी आता तयारी करायला जात होते. तुला दाराबाहेर थांबवलेलं कळत नाही का? तू आता इथे दाराबाहेर पण अजिबात थांबू नकोस. तुझ्यामुळे मधल्या बाईंचे बोल आम्हाला ऐकून घ्यावे लागतील. जा. नाही जी, म्हणजे बाकी काही नाही, पर मी आणि का दर दिवशी तयारी करतो ना. यापुढे आम्ही आणि जिजा ही तयारी करू. तुझी सेवा तिकडे काय ती करून आली आहेस ना, इथे नको. तिकडं म्हणजे खानाच्या ठिकाणावर. हशम काय तुझी आरती करायला घेऊन गेले नव्हते ना? ठाकल्याबाई, तुम्ही तरी विश्वास ठेवा. मी पवित्र आहे हो. तिकडे काय बी झालं नाही. उरल्या खाण्यांच्यामुळं गंगेवानी माघारी पाठवली. द्या म्या करते. तुला सरळ शब्दात सांगितलेलं कळत नाही का? निघून जा. जिजा इथे येण्यापूर्वी तू इथून निघून गेलेली पाहिजेस. आई रेणुके, हे सगळं तिला सांगायची वेळ आमच्यावर का आली? का? कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाई कारुण्य सिंधू भवदुःखहारी दुर्वीण शंभो मजकोळतारी. संभाजी मंबाजी खेळोजे कुठे आहेत? हे काय आलोच. पूजा संपत आली, न्यारी करत होतो. आम्ही गुन्ह्यासारखे पळून आलो नाही. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मग्न नको, दिव्ये तपे दी नको, काळाचे मय मानसी धरू नको, दृष्टासी शंभू नको, याची या स्वर्णे पतित करती, तो शंभू सोडू नको. इति श्री शिवस्तुती. विठोजी, सगळ्या गोकुळानं एकत्र सूर धरला की काय नाद निर्माण होतो बघा. होय दादासाहेब. या संभाजी, आम्ही काय म्हटलं ते उमगलं का? हा एकत्र सूर होताना तो कायम तसाच राहू द्या. एकीत बळ असतं, 50 लाठ्या एकत्र असल्या की कुणालाही तोडता येत नाही. पण हेच त्या वेगवेगळ्या असल्या की कुणीही तोडू शकतं. तेव्हा तुम्ही एकत्र राहा. स्वार्थापायी भावंडांची वैर करणं ही आपली रीत नाही, शहाजाद्यांची रीत आहे. तेव्हा तुम्ही एकत्रच राहा. काय? हो आबासाहेब. धनी, धनी, माफी असावी धनी. ज्या अर्थी डोळा लागलेला असताना आवाज दिलाय त्या अर्थी तेवढंच महत्वाचं काम असणार. बोला. वर्दी आली,
खाशी हाय. बोला. वजीर आलमानचा फर्जंद फत्ते खान येणार आहेत म्हणे. का आता काय नवीन? बरं ठीक आहे, विठूजीनं सांगा, कारभाऱ्यांना जातीनं स्वागताची तयारी करायला सांगा. सगळ्या मानकऱ्यांना त्यावेळी सदरेवर हजर राहायला सांगा. आणि हो, थोरल्या बाईंना मुतपाकात पण वर्दी द्या. या. एवढी कसली गडबड? अरे वजीर आलमचा पोरगा येतो या, तू बी पटापटा हात चालव, नजर उचलू नकस. आणि काय होईल नजर उचलली तर? काय होईल? अरे 30 नजर तुझ्या मुंडक्या सहित धडा इगळी होईल. अरे देवा. हा, अरे त्यांचा शिरस्ता असतोय त्यो. कुणी बी त्यांच्या नजरेला नजर मिळवत नसतंय. आपलं राज बी. हे बघा, फणा उगारून राहू नका. नख घासून चालणार नाही, तेव्हा मान खालीच ठेवा आणि त्याच्यात नजरेत येऊ नका. आपलं वेगळं, त्यांचं वेगळं. तो वजीर आजमचा मुलगा आहे. मग पाची बोट वर्षभर आमरसात बुडालेली असतात. असे ना, आपण बोट ठेवता येईल असं काहीही वागू नका. वरचे जितके चांगले असतात तितकेच हलक्या कानाचे असतात. त्याने एकाचं दोन करून बापाला सांगितलं तर लगेच त्याच्याकडून बोरू कुरकुरू लागेल आणि फरमान निघल. काय खुशामदीन खुशामदीन, वेरूळ में हमारे आने की कोई खुशी नहीं है, बल्कि हर तरफ मायूसी ही मायूसी है. नहीं नहीं, आपने हमें मेहमान नवाजी अदा करने का मौका दिया है. बड़ी खुशी की बात है. आइए, पधारिए. जी चलिए. बादशाह सलामत निजाम शाह तथा वजीर आजम मलिक अमर का परचम बुलंद रहे. बुलंद रहे, बुलंद रहे. बुलंद रहे. जी तशरीफ रखिए. आपने तो कहा था आपको मेहमान नवाजी का मौका मिला है. जी बिल्कुल सही है. लेकिन यहाँ न कोई जश्न है, जी आप कुछ फरमा रहे थे. यही कि वजीर आजम का फर्जंद खुद आपको त्योहार का न्योता देने आया है. पण इतक्यात ईद आहे. नाही, ते त्योहाराचं बोलावणं म्हणाले. सही सुना है. आपके वजीर आजम यानी हमारे अब्बा जान ने होली के त्योहार पर आपके परिवार को दावत दी है. ये उनका बड़प्पन है. हम जरूर आएंगे.
ये आपकी खिदमत में। विठू जी, सगळ्यांना निरूपाची भिडे द्या। दादासाहेब, तुम्ही त्या खानाकडे टक लावून काय पाहत होतात? टक लावून? ते काय सुंदर फुल आहे का? काय एखादं सुंदर शिल्प? टक लावून सुंदरतेला बघितलं जातं. पण तुमची पापणी लवत नव्हती, तुम्ही गुरगुरत पाहत होतात हे आम्ही पाहिलंय. हा, असं म्हणा एक वेळ, पण त्याला काही इलाज नाही. तुझ्या ताठ्यात आम्हाला बघत होता, त्याचप्रमाणे आम्ही त्याच्याकडे बघत होतो. पण दादासाहेब, तुमच्या बघण्याची त्याला चीड येत होती. येई ना, आम्ही नाही घाबरत त्या फत्त्याला. त्या फत्त्याला काय घाबरायचं? तुम्हीही घाबरू नका. कोणी ऐकेल दादा, चला आधी. ऐकू दे. आबासाहेबांकडे नको ती चुगली करेल, चला आधी. कौन था ये बदतमीज? क्या वो हिफाजत से अनजान है? कौन? वो बदतमीज हमारी तरफ देखकर हमारी नजर से नजर मिलाने की जुर्रत कर रहा था, हंस रहा था हम पर। नहीं नहीं, ऐसी गुस्ताखी यहां कोई नहीं करेगा। शायद आपको गलतफहमी हुई होगी, शायद हुकूमती रिवाजत किसी को मालूम ना हो, लेकिन आगे से हम इसका ख्याल रखेंगे। जी, एक दरख्वास्त है। मेहमान नवाजी की तैयारी जहां मुकम्मल है वहां तशरीफ ले चले। जी जी, आइए। आपके यहाँ ऐसे ही इस्तिकबाल किया जाता है, वो भी वजीर आजम के फर्जंद का। वो देखो, नामकूल कैसे हंस रहा है। कौन? यहां तो कोई नहीं है जनाब। अरे वो यही तो थे वो। जनाब, आपल्याला काहीतरी वहम झालेला दिसतोय, आपण चलावं। बहुत खूब, हमारे अब्बा जान से आपने कुछ तो सीख लिया, वरना ये तैयारी नामुमकिन थी। जी, वो रहम दिल है, उन्हीं की बदौलत सब कुछ है। आप तशरीफ रखिए, हम बाकी का देखते हैं। जाऊ बाई, आता जरा बाकीच्यांना सुद्धा करू देत. व्हा जरा बाजूला, बसा जरी. आज बसून चालणार आहे का? आणि आज तर नाहीच नाही. तुम्हीच सांगा, एवढ्या पदार्थांकडे तो खानाचा मुलगा बघणार तरी आहे का? अगं बाई, आवडणार नाही का? जाऊ दे, आपण करायचं. तरी आम्ही सांगितलं, उगीच नासाडी कशाला. तर म्हणाले दादासाहेबांना विचारून येतो. मग झालंच, कमी होणारच नाही, वाढतंय की नाही बघाच. आमचे स्वारी म्हणतील, अतिथी देवो भव, काहीही कमी पडता कामा नये. वाह,
बरं, सगळ्यात महत्वाचा, दादासाहेब म्हणालेत, अतिथी देवो भव, काहीही कमी पडता कामा नये. म्हणाले होते ना. नासाडी होणार नाही. गाईगुरं कमी आहेत का असं विचारलंय दादासाहेबांनी. आणि हो, पाहुण्यांच्या घोडादोडात तुपाचं प्रमाण जरा जास्ती असतं, हे पण दादासाहेबांनी सांगितलंय बरं का. बघा किती लक्ष असतं. बर, तुम्ही म्हणताय ना, अगदी तसं करू. पण त्यांना म्हणावं, आपल्या मुलांपैकी कोणी हातही लावणार नाही. आमचे चिरंजीव तर म्हणतील, गळ्यात तूप तुपच जात आहे. सांगा त्यांना. तुम्हाला कळलं ना, आता तसं करा. बर, आता दादासाहेबांना जाऊन सांगणार कोण? आम्ही नाही. आणि आता ते एका विशेष कामात आहेत. विशेष काम? शहाजींची समजूत काढतायत. अहो, आपण गोदाताईशी असं का वागतोय? थोरल्या माणसांशी या आवाजात बोलतात, हा उद्धटपणा आहे. धाकल्या उंच अवमान केलाय तुम्ही, कळतंय तुम्हाला? अहो मधल्याबाई, आम्हाला ठाऊक आहे ना. अवमान वगैरे कुठं कळतंय त्यांना? तिच्यासाठी त्या काकुळतीने विचारतायत. हो ना जिजा? तुम्ही नेहमीच सावरून घ्या. त्या तिच्यासाठी विचारतायत हे तुम्हालाही खटकताय ना? मग जिजा तरी हा अगोचरपणा का करतायत? त्रास होतो अहो, गोदाताईला त्रास होतोय, आणि तिला होतोय म्हणून आम्हाला सुद्धा होतोय. तिने तुम्हाला सांगितलं ना की ती पवित्र आहे म्हणून. मग तुम्ही तिला इथं मुतपाक खाण्यात आणि देवघरात यायला मनाई का केली आहे? काय मनाई आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला? जिजा तुम्हाला विचारतोय आम्ही, कसं कळलं तुम्हाला? कोणी सांगितलं? जिजा खरं खरं सांगा, लटक नको. कोणी सांगितलं तुम्हाला? सगळं समजतं आम्हाला. एवढी वर्ष ती गोदा या गडीत आहे, चहाड्या करणं बरं जमतं तिला? सगळ्यांचे आवाज का चढलेत? स्वारी आज इथं असती तर सदरेवरून इथवर आली असती. जिजा, तुमचाही आवाज येतोय. एवढा कंठ फुटलाय? तुम्हीच सांगा थोरल्या बाई, ती एवढी वर्ष गडीत राहते, मग आम्ही तेच म्हणतोय अहो. एवढी वर्ष गोदाताईने इथं काढली ना, मग तरी सुद्धा मधल्याहू आणि धाकल्याहू तिच्यावर विश्वास का ठेवत नाही आहे? एक दिवस तिला तिकडे पळवून काय नेलं? तिच्यावरचा विश्वास मातीमोल झाला का? जिजा, आपल्या वयाला साजेसं बोलावं. काय बोलताय कळतंय का? नाही अहो, आम्हाला नेमकं काय आहे हे कळत नाही आहे. पण आम्ही काय म्हणतोय ते तुम्हाला कळतंय ना? मग तुम्हीच सांगा ना मधल्याहू आणि धाकल्याहूंना. त्यांनीच गोदाताईला इथं आणि देवघरात यायला मनाई केली. हे बघा जिजा, आम्ही रीतीला धरूनच चालतोय. ज्या चुलीवर आम्ही अन्न शिजवतो तिथे हा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही. त्या अन्नावर तुम्हा सर्वांचा पिंड पोचला जातोय, त्या चुलीशी आम्ही तिला येऊ देणार नाही. आणि आम्हालाही रेणुका आईची सेवा कुणीही केलेली चालणार नाही. देवघराचं पण एक पावित्र्य असतं. अहो, पण तुम्हीच सांगा, यावर काहीच उपाय नाही का? आहे ना, दिव्य करावं लागेल. अहो, पण तुम्हीच सांगा, यावर काहीच उपाय नाही का? आहे ना, दिव्य करावं लागेल. नाही नाही, नको, दिव्य नको. मधल्याबाई, अहो गोदाच्या बाबतीत तुम्हाला हे बोलावतं तरी कसं? मग त्याशिवाय जिजा आज थांबतील असं वाटतंय का तुम्हाला? आणि तिलाही कळू द्या की हे एवढं सोपं नाही. ते काही नाही आहे. गोदाताईची काहीही करण्याची तयारी आहे.
तुम्ही काय म्हणताय ते दिव्य की काय ते सुद्धा ती करेल. जिजा, अहो स्वतःला सिद्ध करणं एवढं सहज साध्य नाही. आम्ही सांगतोय ना, गोदाताई नक्की करेल. गोदाताई उठ उठ. अशी निराश होऊन नको राहूस. आम्ही आहोत ना. जिजा खाऊ, माझ्यासाठी तुम्ही कशा पायी वरडा खातायचा? अगं काही नाही, तोड निघाली बघ. पण तू काय ते दिव्य असतं ना ते करून टाक, म्हणजे तू पहिल्यासारखी कुठेही यायला जायला मोकळी. तुला कुठलीच मनाई नाही. होता ते दिव्य करशील ना? म्हणजे करायचं तरी काय? अरे देवा, बघ नेमकं तेच विचारायचं राहून गेलं. आम्ही आत्ता विचारून आलो. हं? आऊ, गोदाताई तयार आहे. काय करायचं आहे ते सांगा. खूप दिव्य असतात आणि काय दिव्य करायला लावायचं हे धर्ममार्तंड ठरवतात. पण ते असतं तरी काय? आम्ही सांगतो. रवा दिव्य असतो. रव्या एवढा सोन्याचा कण उकळत्या तेलात टाकायचा आणि आपल्या हाताने काढायचा. उकळत्या तेलातून? उकळत्या तेलातून काहीतरी काढणं हे दिव्य नाही जिजा. पूर्ण ऐकून घ्या. ते काढताना तिच्या बोटांना फोड येऊ नये हे दिव्य आहे. आणि जर का तिच्या बोटांना फोड आले तर ती दोषी, आणि नाही आले तर ती निर्दोष. असं नाही, आणखीन सुद्धा साधी दिव्य आहेतच. अहो पण हे असलं काय केल्यावर गोदाताई पवित्र आहे हे कसं सिद्ध होईल? धर्मसभा त्याचा न्याय करतो, आम्ही नाही. त्याच्या काही कसोट्या आहेत. हे असलं काही गोदाताई करणार नाही. तिला काय झालं म्हणजे? गोदाताई तू चल. काही दिव्य बिव्य करायची गरज नाही. आम्हाला ते मान्यच नाही. चल तू चल. हे असलं काही उलट बोलण्याची आमची अजून प्राज्ञा नाही. जिजांची सुद्धा अद्याप नव्हतीच. तिच्या पायी त्या अशा वागू लागल्या आहेत. वागू द्या, पण गोदाला दिव्य करावाच लागणार. जो काही निर्णय असेल तो आम्ही घेऊ. तोवर याची आपसात चर्चा सुद्धा नको. कुठेही वाच्यताच नको. आबासाहेब, आम्हाला आमची गलती काय आहे तेच कळत नाही. तेच समजावून सांगतोय, पण त्याआधी आपली काहीतरी गलती झाली आहे हे तरी अंगाला लावून घ्या. काहीच गलत केलं नसताना आम्हीच अंगाला लावून घेऊ? लक्षात राहू द्या, तो पातशाहच्या वजीर आजमचा मलिक अंबरचा मुलगा आहे. म्हणजे तुमच्या बापापेक्षा त्याच्या वडिलांचा हुद्दा खूप वरचा आहे. मग त्यांनी त्या रुबाबात राहावं की? आम्ही कुठे त्याचा हात धरलाय? तुम्ही कसं बघत होता तुम्हाला ठाऊक नाही? आबासाहेब, तुम्हीही कोणापेक्षा तरी मोठे आहात. तुम्ही लहानांची एवढी दखल घेता का? मग त्यांनी का घ्यावी? त्यांनी त्याचा मोठेपणा घ्यावा. आमच्याकडे कशाला लक्ष घालायचं? तो मस्तीनच बघणार. मग काय आम्ही त्याला घाबरून मान खाली घालायची असं त्याला वाटलं की काय? अजिबात शक्य नाही. आपण चाकर आहोत शहाजी, हे विसरू नका. मग त्यानेही लक्षात ठेवायला हवं, आपण चाकर आहोत, गुलाम नाही. जहागिरी आहे म्हणजे काहीतरी पत आमचीही आहे. काहीही वावगं सहन केलं जाणार नाही. व्हायला पाहिजे. पण का? तुम्हाला तरी पटतं का? बाकीचं बाजूला ठेवा. अतिथी देवो भव अशी आपली संस्कृती आहे, हे विसरू नका. कोण चूक, कोण बरोबर, कोण लहान, कोण मोठं, हे सगळं बाजूला ठेवून फक्त एवढंच ध्यानात ठेवा की तो आपल्याकडे आलाय आणि आपल्या इथं त्याचा अपमान होता कामा नये. ही जबाबदारी आपली आहे. समजलं? हात जोडल्यानं कुणाचं नुकसान होत नाही.
त्याला देव समजून आम्ही हात जोडू? नाही आबासाहेब, तुम्ही वाटेवरच्या दगडाला नमस्कार करायला सांगा, आम्ही करू, पण मगरूरपणे इतरांना तुच्छ लेखणाऱ्याला नाही. दाजी वर्दी नाही दिली. धाकल्या दाण्यासनी वर्दी देऊ? नको, वर्दी देण्यासारखं काही नाही. आम्हीच काय सांगायचं ते सांगू. तुम्ही जा. तुम्ही उठा. हो. तुम्ही कधी आलात? अशा अपरात्री? ना वर्दी ना सांगावा. आम्हाला बाळ दाखवण्याचा एवढा उतावळेपणा, हे बरं नाही. हो, अशा अपरात्री कोणी प्रवास करतं का? बाळ कुठे आहे? अरे रडताय कशाला? रडू नका. आम्हाला आगाऊ सांगावा धाडला नाही, आणि अशा अपरात्री निघून आल्यात म्हणून आम्ही अजाबात राग भरणार नाही. अहो खरंच, रेणुका माते शपथ, आम्हाला बाळाची ओढ आहे म्हणून तुम्ही दिवस रात्रीची तमा बाळगली नाही, हे कळतंय आम्हाला. बाळ कुठे? हा, हो, हे बघा, ज्यावेळी आपल्याला बाळ होत नव्हतं तेव्हा पण तुम्ही अशाच कुठल्या ना कुठल्या कारणावरून रडत होता. तेव्हा आम्ही समजून घेतलं ना. हा, मग आता कशाला रडताय? त्यालाही तीच सवय लागेल. झोपलंय का काय बाळ? का कुणा दासीकडे दिलंय? हा, आपलं बाळ गेलं. एवढंही सुख देऊ शकले नाही तुम्हाला. माझ्या बाळाऐवजी मलाच का नाही लिहिलंस काय रेणुका? नाही नाही, असं म्हणू नका. असलं मनात बी आणू नका. बघा ना, रेणुका माता सुद्धा आम्हाला हेच परत परत सांगत होती. आम्हाला तुमच्याकडे जावं हे सुचवत होती, पण तो कौल आम्हाला कळलाच नाही. आम्हाला तरी कौल कुठे कळला? यावेळी तिथं जाऊ नका, इथंच राहा हेच सांगत होता तू. तुमच्या मुखानं जणू रेणुका माता. आता काही उपयोग नाही. आधीच कळलं असतं तर. नाही नाही, तसला अभद्र म्हणत नव्हता आमच्या काही. हा, अहो इथं गडीवर सुद्धा तुमच्यावर माया करणारे आहेत.
इथं सुद्धा तुमची चांगली देखभाल घेतली जाईल म्हणून आम्ही असं म्हणत होतो. बरं, आता काही एक शब्द बोलू नका. थकल्या आहात ना? चला विश्रांती करून घ्या. आमची एक विनंती मान्य करा. शेवटचं मागणंच म्हणा. बोला ना. घ्या, मारून टाका आम्हाला. आता आमच्या आयुष्याला काही अर्थ राहिला नाही. का असं का म्हणताय? अहो, असं आगटीत घडलं म्हणून कोणी आपला कारण उपाध्ये म्हणाले पुन्हा आमची कूस उजवणं शक्य नाही. त्याचा योग नाही. मारून टाका. आमच्या सौभाग्याच्या हाताने मरण तरी येईल आम्हाला. स्वर्गाचे दरवाजे तरी उघडतील आमच्यासाठी.